सागरसाठी ती सकाळ एक भयंकर संकट घेऊन आली होती. घरात नेहमीप्रमाणे शांत आणि सुखद वातावरण होते. सागर आपल्या किराणा दुकानावर जाण्यासाठी तयार होत होता आणि त्याची पत्नी वैशाली स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघांनाही याची जाणीव नव्हती की पुढच्या क्षणी दार ठोठावणारे पाहुणे त्यांच्या आयुष्यात असं वादळ घेऊन येणार होते, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. 35 वर्षांचा सागर दररोज सकाळी 7 वाजता आपल्या छोट्या किराणा दुकानावर पोहोचायचा आणि रात्री 9 वाजेपर्यंत मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करायचा. दुकानावर जाण्यासाठी सागरने घराचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकताच समोर एक टॅक्सी येऊन थांबली. त्यातून त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता उतरल्या. इतक्या महिन्यानंतर दोघींना एकत्र पाहून सागरच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची लहर दौडली. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तो जवळपास धावत त्यांच्याकडे गेला. "अरे ज्योती, कविता, तुम्ही दोघी एकत्र? अचानक काहीही न सांगता?" त्याच्या आनंदाला पारावर नव्हता. "हो भाऊ, तुला सरप्राईज द्यायचं होतं," मोठी बहीण ज्योती हसत म्हणाली. पण तिच्या हसण्यात ती जुनी उभारता नव्हती. "खूप छान केलं. चला आत या. आज तर माझा दिवसच बनला." सागरने दोघींच्या पिशव्या उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन गेला. त्याचा आवाज अंगणात घुमला. "वैशाली, अरे वैशाली, बघ कोण आलंय." ज्योती आणि कविता आल्या आहेत. स्वयंपाकघरातून हात पुसत वैशाली बाहेर आली आणि आपल्या नंदांना पाहून तिच्या चेहऱ्यावरही आनंदाची चमक आली. ती पुढे जाऊन दोघींना प्रेमाने भेटली. "नमस्कार दीदी, तुम्ही सगळे कसे आहात? घरी सगळे ठीक आहेत ना?" "आम्ही ठीक आहोत वहिनी," कविताने थोडक्यात उत्तर दिलं. तिच्या आवाजात औपचारिकता होती. सागरने दुकानावर जाण्याचा विचार तात्काळ बदलला. "मी आज दुपारीच दुकानावर जाईन. इतक्या दिवसांनी माझ्या बहिणी एकत्र आल्या आहेत. वैशाली, यांच्यासाठी काहीतरी चांगलं खायला बनव. पण त्याआधी चहा बनव बरं. मी बाजारातून जिलेबी आणि समोसे घेऊन येतो." "अरे भाऊ, याची काय गरज आहे," ज्योती म्हणाली. पण सागर कुठे ऐकणार होता. तो आनंदाने गदगदत बाहेर पडला. त्यांची आई शांताबाई आपल्या खोलीत झोपलेल्या होत्या. आवाज ऐकून त्या उठून बसल्या. वैशालीने त्यांना आधार देऊन व्हीलचेअरवर बसवले आणि बाहेर आणले. आपल्या दोन्ही मुलींना एकत्र पाहून त्यांच्या वृद्ध डोळ्यात नवी चमक आली आणि त्यांनी दोघींना मिठी मारली. "अरे माझ्या मुली आल्या. चला, इतक्या महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या आजारी आईची आठवण तरी झाली. नाहीतर तुम्ही दोघी तुमच्या घरात इतक्या गुंतल्या आहेत की फोन करायलाही वेळ नाही तुम्हाला. चांगलं केलं आल्या. मी तुम्हा दोघींना खूप मिस करत होती." वैशालीने लगेच पाणी आणलं आणि त्यांच्या आदरातिथ्याला गुंतली. घरात उत्साहासारखं वातावरण निर्माण झालं. सागर बाजारातून गरमागरम नाश्ता घेऊन परतला. सगळे अंगणात बसून गप्पा मारू लागले. सागर आपल्या बहिणींसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत हसत होता. पण त्याला जाणवत होते की काहीतरी गडबड आहे. दोन्ही बहिणी हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र गंभीरता आणि न सांगितलेलं ओझं होतं, जे त्याला समजत नव्हतं. त्याने अनेकदा विचार केला की सगळं ठीक आहे का, असं विचारावं. पण प्रत्येक वेळी प्रवासाचा थकवा असेल असा विचार करून तो गप्प राहिला. साधारण 1 तासाच्या गप्पानंतर अचानक विचित्र शांतता पसरली. मोठी बहीण ज्योतीने खोल श्वास घेत कविताकडे पाहिलं आणि मग सागरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, "भाऊ सागर, आम्ही आज इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलण्यासाठी आलो आहोत दोघी." तिच्या आवाजातील गंभीरता सागरच्या हृदयात एक अनामिक थरकाप उडवणारी होती. "हो हो, बोल ना ज्योती, काय गोष्ट आहे? सगळं ठीक तर आहे ना?" ज्योतीने आपली छोटी बहीण कविताकडे पाहिलं, जणू तिची संमती मागत होती, आणि मग म्हणाली, "सागर भाऊ, वडिलांनी बांधलेल्या या घरावर आणि दुकानावर आमचाही हक्क आहे आणि कायदा आम्हालाही हक्क देतो. आम्हाला आमचा हिस्सा हवा आहे." हे वाक्य घरातल्या शांततेवर एखाद्या बॉम्बसारखं पडलं. एका क्षणासाठी गडद शांतता पसरली. सागरला वाटलं की त्याच्या कानांनी त्याला फसवलं. तो आपल्या बहिणींकडे अविश्वासाने धक्क्याने पाहत राहिला. "काय काय बोलत आहेस तू?" त्याचा आवाज थरथरत होता. कविताने पुढे येत म्हटलं. तिच्या आवाजातही तीच कठोरता होती. "भावा, मी स्पष्ट बोलत आहोत. 2005च्या हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलांनी इतकाच वडिलकीच्या संपत्तीवर हक्क आहे आणि हे घर आमच्या वडिलांनी उभं केलं आहे. ज्या दुकानाचे तुम्ही एकटेच मालक बनवून बसला आहात, ते दुकानही वडिलांनीच घेतलं होतं." सागरच्या पायाखालची जमीन सरकली हे ऐकून तो थरथरत म्हणाला, "नाही ज्योती, ते दुकान माझ्या मुलांच्या तोंडचा घास आहे गं, आणि हे घर हे आमचं निवासस्थान आहे. आम्ही सगळे कुठे जाऊ ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त आमचा हिस्सा हवा आहे." ज्योती म्हणाली, "गप्प बस ज्योती, एक शब्दही बोलू नकोस." एक दणकट आवाजाने घर हादरलं. हा आवाज त्यांच्या वृद्ध आई शांताचा होता. आपल्या मुलींचं बोलणं ऐकून त्यांच्यात जणू ज्वालामुखी फुटला होता. "हिस्सा? कोणता हिस्सा हवा आहे तुम्हाला दोघींना? तुम्ही विसरला का की हे घर आणि दुकान कुणामुळे वाचलंय? तुमच्या भावामुळे." ज्योतीने काही बोलण्याचा प्रयत्न केला. "आई, तुम्ही समजणार नाही तुला." "मी समजणार नाही?" शांताचा आवाज आणखी तीव्र झाला. "माझ्यापेक्षा जास्त कोण समजेल तुम्हाला? तुम्हाला जरा जरी कल्पना आहे का
की तुमच्या या भावाने तुमच्यासाठी काय काय सोडले, काय काय केलंय ते. जेव्हा तुमच्या वडिलांचं छत्र हरपलं तेव्हा हा सागर फक्त 18 वर्षांचा होता. याने आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, जेणेकरून तुम्ही दोघी शिकू शकता. याने आपले तारुण्य या दुकानावर गल्ल्यावर घालवलं, जेणेकरून तुमच्या लग्नात काही कमी पडू नये. शांताचा आवाज थरथरत होता. तुमची लग्न याच्याच मेहनतीने झाली आहेत. आपल्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला, लोकांकडून कर्ज घेतलं, जेणेकरून तुम्ही तुमच्या सासरी मानाने राहू शकता. आणि आज तुम्ही त्याच भावाचं घर आणि दुकान हिस्सा मागायला आले आहात. शांताबाई थांबल्या. वैशालीने धावत जाऊन त्यांना सावरलं. अंगणात भयंकर शांतता पसरली. सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईच्या भावनिक शब्दांचा मुलींवर काही परिणाम झाला नाही. ज्योतीने तर बेशरमपणे उत्तर दिलं, आई, भावाने जे काही केलं ते त्याचं कर्तव्य होतं. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींसाठी असंच करतो. आम्ही ते भीक मागायला आलो नाहीये. आम्ही आमचा कायदेशीर हक्क मागतोय. हे ऐकून सागर आतून तुटला. त्याला वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत खंजीर खुपसलाय. ज्या बहिणींसाठी त्याने आपल्या असंख्य गरजा मारल्या, ज्यांच्या आनंदासाठी त्याने आपलं तारुण्य दुकानाच्या गल्ल्यावर घातलं, त्या आज त्याला परक करत होत्या, त्याला बेघर करायला टपलेल्या होत्या. तेवढ्यात ज्योतीचा फोन वाजला. ती उठून अंगणाच्या कोपऱ्यात बोलायला गेली. तिकडे तिचा नवरा होता. हो, सांगितलं आहे. नाही, अजून मानत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपला हिस्सा मी कोणत्याही किमतीवर सोडणार नाही. ही काय गोष्ट झाली का? तो इतक्या मोठ्या घरात आणि चालत्या दुकानात बसून मजा करतोय आणि आम्ही इथे घुटमळत जगायचं का? ती परत येऊन बसली, जणू काही झालंच नाही. तिच्या चेहऱ्यावर कठोरते पलीकडे काही भाव नव्हता. शांताने पुन्हा प्रयत्न केला. बघ बेटा, तुमच्या भावाने तुमच्यासाठी काय काय केलं नाही. तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुमच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्याने एकट्याने हे घर सांभाळले, माझी काळजी घेतली. माझ्या आजारावर इतका खर्च होतोय, पण आजपर्यंत त्यांनी उफ देखील केलेलं नाहीये. तुमची वहिनी माझी पूर्ण काळजी घेते. तुम्हाला याचा आनंद व्हायला हवा होता की तुमचं माहेर चांगलं आहे. उलट तुम्ही त्याच्याकडूनच संपत्तीचा वाटा मागत आहात. जरा तरी लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं वागताना. पण दोन्ही बहिणींनी ऐकलं. त्या जणू आपलं विवेक आणि सारी लाज घरी विसरून आल्या होत्या. भाऊ भावनिक होऊन काही होणार नाही. आम्हाला पैशांची गरज आहे. आमचीही मुलं आहेत, त्यांचंही भविष्य आहे. तुम्ही एक घर आणि दुकान विकून टाका. जे काही पैसे मिळतील ते आपण तिघे समान वाटून घेऊ. ज्योती म्हणाली, विकून टाकू? सागरने अविश्वासाने विचारलं. माझ्या वडिलांची निशाणी विकून टाकू? माझ्या आईला, माझ्या बायको, मुलांना भयघर करू? जर विकायचं नसेल तर आमच्या हिश्श्या एवढे पैसे तू दे. कविताने म्हटलं, आमच्याकडे जास्त वेळ नाही. जर एक आठवड्यात तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने कोर्टात जावं लागेल. हे शब्द ऐकून सागरच्या कानात सनसनाटी झाली. त्याचं स्वतःचं रक्ताचं नातं, त्याच्या सख्ख्या बहिणी त्याला कोर्टात खेचणार होत्या. त्या अंगणात जिथे काही वेळापूर्वी तो आपल्या बहिणींच्या येण्याच्या आनंदाने नाचत होता, खुश होता, आता तो आपलं कुटुंब तुटताना पाहत होता. त्याच्या दोन्ही बहिणी आपलं बोलून निघून गेल्या होत्या. सागर तिथेच जमिनीवर बसला होता. शांताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या बडबडल्या, हे देवा, हे काय झालं? मला माहीत नव्हतं की मी मुली नाही सापीनी जन्माला घातल्यात, ज्या पुढे जाऊन आपल्या भावालाच डसणार होत्या. काही दिवस असेच कसेबसे निघून गेले. घरात एक विचित्र मातम पसरला होता. कुणी कोणाशी जास्त काही बोलत नव्हतं. सागर दुकानावर जायचा, पण त्याचं शरीर तिथे आणि आत्मा घरी असायचा. त्याच्या बहिणींचे शब्द त्याला बाणासारखे टोचत होते. एका आठवड्यानंतर दुपारी शांतता भेदत एक आवाज आला. सागर सर, तुमचं पत्र आहे. हा पोस्टमनचा आवाज होता, पण त्याच्या हातातील सरकारी लिफाफा पत्र नव्हतं, तर विनाशाचंच पत्र होतं. थरथरत्या हाताने सागरने ते उघडलं. आत कोर्टाची मुद्रांकित कागदपत्र होती. त्याच्या डोळ्यांनी जे वाचलं त्यावर त्याच्या मेंदूला विश्वास बसला नाही. त्याच्या सख्ख्या बहिणीने त्याच्याविरुद्ध संपत्तीच्या हिश्श्यासाठी खटला दाखल केला होता. ते कागदाचे तुकडे सागरच्या हातातून निसटून हवेत लहरत जमिनीवर पडले. सागरही त्याच्या मागे बेजानपणे अंगणातल्या खुर्चीवर कोसळला. एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही फिरू लागले. त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवला, जो नेहमी म्हणायचा, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. बघा, त्या माझं नाव उज्ज्वल करतील. आज त्या मुलीच त्यांनी बांधलेल्या घराची पायाभरणी हादरवण्यावर टपल्या होत्या. तेवढं त्याला एक धुसर आठवण जागी झाली. अनेक वर्षांपूर्वीचा तो दिवस, जेव्हा त्याची मोठी बहीण ज्योती कॉलेजमधून परतताना एक भयंकर अपघाताला बळी पडली होती. ती रक्ताने माखलेली होती. बातमी मिळताच सागरने दुकानाचा शटर बंद करून वेड्यासारखा धाव घेतली होती. डॉक्टर म्हणाले होते, तात्काळ ओ निगेटिव्ह रक्त हवं, नाहीतर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. ओ निगेटिव्ह एक दुर्मिळ रक्तगट, जो सागरचाही होता. रुग्णालयात पोहोचता त्याने एक क्षणाचाही विचार न
विचार केला नव्हता. काही वेळातच त्याचं रक्त त्याच्या रंगातून निघून आपल्या बहिणीच्या धमन्यांमध्ये जात होतं. तिला नवं आयुष्य देत होतं. जोपर्यंत ज्योतीला शुद्ध आली नाही तोपर्यंत तो तिच्या बेडजवळ बसून होता. आज तीच बहीण तिच्या रंगात त्याचं दिलेलं रक्त धावत होतं. त्याचं रक्त शोषण्यावर उतरली होती, फक्त या दगड विटांच्या आणि कागदाच्या तुकड्यांसाठी. याच दिवसासाठी काम मी माझ्या बहिणीचं प्राण वाचवलं होतं. असा विचार करता सागरच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला. तो जमिनीवर बसून हुंदके देत होता. त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून शांता बाहेर आली. कोर्टाच्या नोटीसबद्दल ऐकताच त्या छातीत ठोकत बडबडू लागल्या, हे देवा, हे काय दिवस दाखवले तू. जी मुलगी मांडीवर वाढवली ती आज माझ्या मुलाची शत्रू झाली. यापेक्षा तू मला उचलून घेतलं असतं तर बरं झालं असतं. घरात हाहाकार माजला होता. सागरला वाटलं तो पूर्णपणे तुटला आहे, एकटा पडला आहे. तेवढ्याच वैशालीने पुढे येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सागरने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर एक विचित्र धैर्य होतं. तिने सागरचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून या वादळाचा सामना करू. तिने जमिनीवर पडलेली ती कागदपत्र उचलली आणि सागरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, त्यांनी कायद्याचा मार्ग निवडला आहे तर आपणही कायद्याच्याच मार्गाने लढू. देवापेक्षा मोठा कोणता न्यायाधीश आहे. त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, न्याय तर होणारच. वैशालीच्या या शब्दांनी सागरला थोडी हिंमत मिळाली, पण त्याचं हृदय तुटलं होतं. त्या दिवसाची भीती सागरच्या मनात गेल्या आठवड्यापासून होती. तो दिवस आज आला होता. सागरच्या कोर्टाच्या कटघऱ्यात गुन्हेगारासारखा उभा होता. हो, एक गुन्हेगार, ज्याचा गुन्हा होता की त्याने आपल्या बहिणींवर अफाट प्रेम केलं होतं. त्याचा गुन्हा हा होता की त्याने आपलं सर्वस्व त्याच्या आनंदासाठी लुटलं होतं. आणि त्याच्या समोरच्या कटघऱ्यात उभ्या होत्या त्याच्या 2 बहिणी, ज्योती आणि कविता. त्यांच्या चेहऱ्यावर ना कसलीशी चिंता, ना कसला पश्चाताप. त्यांच्या डोळ्यात फक्त एक हट्ट होता, आपला हक्क मिळवण्याचा. सागरने त्यांना पाहिलं तेव्हा तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, ह्या त्या माझ्या बहिणी आहेत का, ज्यांना मी बोट धरून मेळ्याला घेऊन जायचो? ह्या त्या बहिणी आहेत का, ज्या लहानपणी भाऊ भाऊ म्हणत माझ्या मागे धावायच्या? कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही पक्षांचे वकील आपापली बाजू मांडत होते, युक्तिवाद करत होते. तेवढ्यात अनुभवी आणि समजूतदार जज साहेबांनी सागरवर नजर टाकली आणि विचारलं, मिस्टर सागर, जेव्हा कायद्याने मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान हक्क दिला जातो तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा हक्क देण्यास नकार का देत आहात? हे ऐकून सागरचे डोळे भरून आले. त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क देण्यास नकार देत नाही. त्याने खोल श्वास घेतला, जणू आतलं दुःख बाहेर काढत होता आणि म्हणाला, पण माझ्या बहिणी त्या दुकानात हिस्सा मागत आहेत, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचं जेवण कमवतो. त्या घरात हिस्सा मागत आहे जे माझे वृद्ध माझी आणि माझ्यारी आईचं आणि माझ्या मुलांचं एकमेव निवासस्थान आहे. जरी हे वाटलं तर आम्ही सगळे कुठे जाऊ? हे विकलं गेलं तर कसं होणार? त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते, पण त्याने बोलणं सुरू ठेवलं. माय लॉर्ड, मी फक्त 16 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. ते दुकानावर जाऊ शकत नव्हते. मी एक कच्च्या वयात, जेव्हा माझं वयाची मुलं खेळत, अभ्यास करत आपलं भविष्य घडवत होती, तेव्हा मी दुकानावर गल्ल्यावर बसायचो. मी माझ्या वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. रात्र जाऊन त्यांची आणि घराची जबाबदारी सांभाळली. सागरने आपल्या बहिणींकडे पाहिलं आणि म्हणाला, मी माझा अभ्यास अर्धवट सोडला जेणेकरून माझ्या बहिणी शिकू शकतील. मी 12वी पास करू शकलो नाही, पण माझ्या दोन्ही बहिणींना कॉलेजात उच्च शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले, जेणेकरून त्यांना कशाची कमतरता भासू नये. वडिलांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे प्रयत्न केला की घरातल्या कोणालाही त्यांच्या कमतरतेची जाणीव होऊ नये. मी त्यांच्या लग्नावर त्यांच्या कृतीपेक्षा जास्त खर्च केला. लोकांकडून व्याजावर पैसे उचलले, पण त्याच्या लग्नात काही कमी पडू दिलं नाही. आज मी एक छोटंसं दुकान चालवतो आणि या दोघी आपल्या घरात सुखसमाधानाचं आयुष्य जगत आहेत. पण जज साहेब, आत्तापर्यंत मी माझ्या सुखांचा त्याग केला होता. आता माझ्या कुटुंबालाही सगळ्या सुखांपासून वंचित ठेवू का? तेवढ्यात विरोधी वकील, एक तीक्ष्ण आणि कठोर दिसणारा माणूस खुर्चीवरून उसळला. त्याने उपवासाने म्हटलं, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. यात सांगण्यासारखं काय आहे? यांनी जे केलं ते प्रत्येक मुलगा आणि भाऊ आपल्या कुटुंबासाठी करतो, बहिणींसाठी करतो. यांनी काही मोठं तीर मारलेलं नाही. हे ऐकून सागरचा वकील तात्काळ उभा राहिला. आय ऑब्जेक्शन. माझे विद्वान मित्र कदाचित विसरत आहेत की कर्तव्य दोन्ही बाजूंना असतं. माझ्या मूळ वकिलांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या ज्योतीच्या लग्नात 10 वर्षापूर्वी 10 लाख रुपये खर्च केले होते. छोट्या बहिणीच्या कविताच्या लग्नात 7 वर्षापूर्वी 14 लाख रुपये खर्च केले. ही रक्कम कोणत्याही सामान्य माणसापेक्षा ती छोटी नाही, विशेषतः ज्याची कमाई मर्यादित आहे.
इतकंच नाही तर त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक सणाला आनंद दुःखात हा माणूस आपल्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटला नाही. जज साहेबांनी यावर सहमतीने मान हलवली. सागरच्या वकिलाने पुढे म्हटलं, माय लॉर्ड, माझ्या वकिलांचं कुटुंब आजही साधारण आयुष्य जगत आहे. आजही त्यांची मुलं सरकारी शाळेत शिकतात, तर या दोन्ही बहिणी पुण्यातील पॉश वस्तीत राहतात. पण या सगळ्या गोष्टींचा ज्योती आणि कवितावर काही परिणाम झाला नाही. ज्योतीने पुन्हा त्या बेशरम आणि थंडपणे म्हटलं, जज साहेब, या भावनिक गोष्टींना काहीही होत नाही. आम्ही फक्त जे मागतोय, जो कायदा आम्हाला देतो, तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. हे ऐकून सागरच्या संयमाचा बांध तुटला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते, तर एक वादळ वाहत होतं. त्याने कटघराला धरून जोरात हलवलं आणि जवळपास ओरडत म्हणाला, जज साहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय बुडाला आणि त्यांच्यावरती लाखोंचं कर्ज झालं, तेव्हा त्यांनी मदतीसाठी कोणाला हाक मारली होती? मला. तेव्हा मी या घरावर, ज्याला ती आज हडप करायला निघाली आहे, बँकेकडून कर्ज घेऊन त्यांची मदत केली होती मी. त्या कर्जाच्या हप्त्यांचा मी आजही भरणा करतोय. 2 महिन्यांचे हप्ते अजून बाकी आहेत. त्याने आपली थरथरती बोटे कविताकडे दाखवत म्हटलं, आणि तू कविता, जेव्हा तुझा मुलगा गंभीर आजारी पडला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तात्काळ ऑपरेशन न झाल्यास तो वाचणार नाही. तेव्हा तुला लाखोंची गरज होती, तेव्हा तू कोणाच्या दारावर येऊन ठोठवलं होतंस दरवाजा? सागरचा आवाज आता लडखडत होता. माझी बायको वैशाली हिने एक क्षणही विचार न करता तिचे लग्नातले सगळे दागिने, जे तिच्या आईने तिला दिले होते, माझ्यासमोर आणून ठेवले. ती म्हणाली होती, मुलाचं प्राण वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी त्या दागिन्यांना घाण ठेवून तुझी मदत केली. जज साहेब, ते दागिने मी आजपर्यंत सोडू शकलो नाही. आजही ते सोनाराच्या दुकानात तसेच पडलेले आहेत. माझ्या बायकोच्या हातात दागिन्यांच्या नावावर काचेच्या बांगड्या आहेत आणि माझ्या या 2 बहिणींच्या हातात सोन्याची कंगन आहेत. कोर्टात उपस्थित प्रत्येकाला सागरच्या बोलण्यातली सत्यता दिसली. आतून तुटलेला सागर गुडघ्यावर बसला आणि फुटून फुटून रडू लागला. त्याचे सगळं शरीर थरथरत होतं. समोरच्या खुर्चीवर बसलेली वैशाली आपल्या साडीच्या पदराने चेहरा झाकून रडू लागली. कोर्टात एक अशी शांतता पसरली, जी शब्दात व्यक्त करता येत नव्हती. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. जज साहेबांनी आपला चष्मा काढला आणि डोळे पुसले. मग त्यांनी गंभीरपणे ज्योती आणि कविताकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? तुमच्या भावाने तुमच्या नवऱ्याचा व्यवसाय वाचवण्यासाठी या घरावर कर्ज घेतलं होतं का? त्याच्या बायकोने तुमच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते का? त्यावेळी दोन्ही बहिणींच्या नजरा लाजेने खाली गेल्या. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्या काही बोलू शकल्या नाहीत. कविताने फक्त हलकेच होकारार्थी मान हलवली. जज साहेबांनी हे नोंदवले. मग दोन्ही वकील पुन्हा भांडू लागले आणि जज साहेबांनी त्या दिवसाची कार्यवाही तिथे स्थगित केली आणि पुढची तारीख दिली. जेव्हा सागर कोर्टातून घरी परतला तेव्हा त्याची आई शांताताई दरवाजात त्याची वाट पाहत होत्या. त्याचा उतरलेला बेजान चेहरा पाहून त्यांना सगळं समजलं. सागरने कोणाकडेही पाहिलं नाही. तो जणू जिवंत प्रेतासारखा आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. थोड्या वेळाने खोलीतून हुंदक्यांचा आवाज येऊ लागला, जो हळूहळू रुदनात बदलला. तो बेडवर तोंड खाली घालून रडत होता. त्याचा सगळा संयम, धैर्य, दुःख अश्रूच्या मार्गाने बाहेर पडत होतं. त्याला त्याच्या बहिणींचे दगडासारखे चेहरे आठवत होते. विरोधी वकिलाचा उपहास आठवत होता. तो पूर्णपणे असह्य झाला होता. दाराबाहेर उभे असलेल्या वैशाली आणि शांताचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी आजपर्यंत सागरला असं तुटताना, रडताना कधीही पाहिलेलं नव्हतं. हा तो माणूस होता जो संपूर्ण कुटुंबासाठी खड्यासारखा उभा राहायचा आणि आज तो खडा वाळूसारखा कोसळत होता. तेवढ्यात 8 वर्षाचा मिहीर आणि 6 वर्षांची साक्षी, जी शाळेतून येऊन आपल्या पप्पांची वाट पाहत होती, खोलीच्या दारापाशी आले. त्यांनी खिडकीतून आपल्या पप्पांना रडताना पाहिलं. तेव्हा त्यांच्या छोट्या जीवात जणू भूकंप आला. ते आपल्या पप्पांना देव मानायचे, एक सुपर हिरो जो कधी कमजोर होऊ शकत नाही. त्यांना रडताना पाहून दोघांचे डोळे भरून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला, पप्पा, कृपया दरवाजा उघडा. थोड्या वेळाने सागरने दरवाजा उघडला. दोघे एकमेकांचे हात धरून आत गेले. त्यांच्या छोट्याशा हातात त्यांच्या मातीचा गुल्लक होता, लाल रंगाच्या, ज्यात त्यांनी गेल्या 1 वर्षापासून टॉफी, चॉकलेट आणि खेळण्यासाठी मिळवलेल्या खर्चाचे पैसे जमा केले होते. कुठल्या तरी मेळ्याला जाण्यासाठी, मोठे खेळणे घेण्यासाठी. मिहीरने आपल्या पप्पांजवळ जाऊन त्यांचा हातात घेतला आणि निरागस चेहऱ्याने विचारलं, पप्पा, तुम्ही का रडत आहात? सागरने आपले अश्रू पुसले, आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांच्या मासूम डोळ्यात आपल्यासाठी चिंता पाहून त्यांचं हृदय आणखी फाटलं. तो काही बोलू शकला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्या साक्षीने आपल्या तोत्र्या आवाजात म्हटलं, पप्पा, त्या दोन्ही आत्या पैशांसाठी तुम्हाला त्रास देत आहेत ना? मी तुम्हाला आणि मम्मीला बोलताना ऐकलं होतं. सागर गप्प राहिला. या प्रश्नाचं तो काय उत्तर देणार होता? तेवढ्यात मिहीरने आपली आणि साक्षीची गुल्लक पुढे करत म्हटलं,
पप्पा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्या या दोन्ही गुल्लक घ्या. यात खूप पैसे आहेत. तुम्ही हे सगळे पैसे आत्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला आणखी त्रास देऊ नका. पण पप्पा तुम्ही कृपया रडू नका. तुम्ही रडता तेव्हा आम्हाला बरं वाटत नाही. मुलांच्या तोंडून हे ऐकून सागरचं हृदय जणू छातीतून बाहेरच आलं होतं. एकीकडे त्याच्या सख्ख्या बहिणी होत्या ज्यांना लाखो रुपये दिल्यानंतरही त्यांचा लोभ संपत नव्हता. आणि दुसरीकडे त्याची ही निरागस मुलं होती जी आपल्या पप्पांच्या एका स्मितासाठी आपली छोटीशी जमापुंजी, आपल्या प्राणापेक्षा प्रिय गुल्लक एका क्षणात द्यायला तयार झाली होती. सागर आणखी सहन करू शकला नाही. त्याने दोन्ही मुलांना खेचून आपल्या छातीशी लावलं. कवटाला आणि तो रडू लागला. तो त्यांच्या डोक्यावर त्यांचं चुंबन घेत होता. त्यांना घट्ट मिठी मारत होता. जणू त्या निरागस मुलांकडून आपली हरवलेली किंमत परत मिळवायची होती. दारात उभी असलेली वैशाली आपल्या पतीच्या दुःखावर रडत होती. सागर आपल्या नशिबावर रडत होता. आई आपल्या खाटेवर रडत होती. आणि ती दोन निरागस मुलं फक्त यासाठी रडत होती कारण त्यांचा सुपर हिरो त्यांचे पप्पा रडत होते. कोर्टाच्या पुढच्या सुनावणीची तारीख आली. वकिलांमध्ये पुन्हा तीव्र वादविवाद सुरू झाला. सागरचा वकील त्याच्या मजबुरी आणि त्यागाच्या युक्त्या मांडत होता, तर विरोधी वकिलाचा आवाज कोर्टात घुमला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे कोर्ट आहे, कोणत्या डेली सोपचा ड्रामा नाही. वाद चरणसीमेवर होता. वातावरणात तणाव होता. जज साहेब दुविधेत होते. कायदा आणि माणुसकी यांच्यातील अंतर त्यांना स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात कोर्टाचा दरवाजा खरकन उघडला गेला. सगळ्यांचे लक्ष तिकडे गेलं. एका व्हीलचेअरवर एक कमजोर पण दृढ निश्चयी वृद्ध स्त्री आत आली. त्या शांताताई होत्या. त्यांच्या मागे त्यांची सून वैशाली उभी होती, जिच्या चेहऱ्यावर चिंता आणि धैर्य त्यांचं मिश्रण होतं. शांताच्या प्रवेशाने कोर्टात शांतता पसरली. विरोधी वकिलांनी त्यांना पाहताच संधी साधली. तो आपल्या जागेवर उभा राहिला आणि उपवासाने हसत म्हणाला, हे बघा जज साहेब, नवीन खेळ. जेव्हा भावनिक कथांनी काम झालं नाही तेव्हा आता आपल्या आजारी आईलाच कोर्टात आणलं गेलंय. भावनिक ब्लॅकमेलिंगची आणखी एक प्रयत्न. हे ऐकून शांताताई, ज्या आत्तापर्यंत शांत होत्या, त्यांनी आपली नजर उचलली. त्यांनी व्हीलचेअरवरूनच आपल्या थरथरत्या पण मजबूत आवाजात म्हटलं, नाही वकील साहेब, मी इथे माझ्या मुलाची वकिली करण्यासाठी किंवा कोणाला भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी आलेली नाही आहे. मी इथे कोर्टासमोर माझं पूर्ण सत्य मांडण्यासाठी आले आहे. आणि सत्य हे आहे की माझा मुलगा एक अत्यंत प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे, जो कोणाचा हक्क हिसकावून घेण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांनी आपल्या मुलींकडे पाहिलं आणि म्हणाल्या, सत्य हे आहे की यांनी लग्नानंतरही प्रत्येक पावलावर आपल्या या बहिणीची मदत केली आहे. पण जेव्हा याला मदतीची गरज पडली तेव्हा कुणीही पुढं आलं नाही. माझ्या आजारावर सागरने म्हणजेच माझ्या मुलाने आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले. त्याच्याकडे पैसे नव्हते तरी त्यांनी कर्ज घेऊन माझ्यावर उपचार केले. पण माझ्या या लाडक्या मुली, ज्यांना आज संपत्तीत हिस्सा हवाय, त्या एकदाही विचारायला देखील आल्या नाहीत की आई तू कशी आहेस किंवा तू जिवंत आहेस की मेलीस. त्यांच्या आवाजात दुःख आणि राग दोन्ही होतं. जर माझ्या मुलींना माझ्या पतीच्या संपत्तीत हिस्सा हवाय तर त्यांना आधी त्या कर्जाचा हिस्सा घ्यावा लागेल, जो माझ्या मुलावर आहे, जो या घरावर त्यांच्या गृहस्थी वाचवण्यासाठी घेतला होता. त्या माझ्या आजारावर झालेल्या खर्चात देखील हिस्सा देतील का हिस्सा त्या? शांता आता जज साहेबांकडे वळाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाजात फौलादासारखी मजबूती होती. जज साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हीच सांगा, फक्त एकतर्फी असतं का? हक्क फक्त एकतर्फी असतो का? जेव्हा जबाबदारांचा वेळ होता तेव्हा भाऊ आहे त्यांचं कर्तव्य करायला, असं म्हणून हात झटकले. आणि आज संपत्तीची गोष्ट आली तेव्हा कायदा आठवला का यांना? जर कर्तव्य फक्त मुलाचं आहे तर हक्कही फक्त मुलाचाच असायला हवा. कोर्टात एक अशी शांतता पसरली जी वादळ येण्यापूर्वीची असते. विरोधी वकिलाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जज साहेबांनी तीक्ष्ण नजरेने दोन्ही बहिणींकडे पाहिलं आणि त्यांना फटकारलं, तुम्ही दोघींना लाज वाटायला हवी. मला तुमचा हक्क आठवला पण तुमचं कर्तव्य तुम्ही विसरलात. तुमच्या आईवडिलांप्रती, तुमच्या भावाप्रती तुमचंही काही कर्तव्य होतं. जेव्हा जबाबदाऱ्यांचा वेळ होता तेव्हा तुम्ही कुठे होत्यात? आणि जेव्हा संपत्तीची गोष्ट आली तेव्हा तुम्ही हिस्सा मागायला आलात. सागरसारख्या भावावर बहिणी जीव टाकतात आणि तुम्ही त्याचा जीवच घ्यायला निघाले आहात. दोन्ही बहिणी मान खाली घालून उभ्या होत्या. पण त्यांच्या वकिलांनी हार मानली नाही आणि काही कायदेशीर मुद्दा काढून वाद सुरू ठेवला. त्या दिवशी कोर्ट पुन्हा स्थगित झालं. एक आठवड्यानंतर रक्षाबंधनाचा सण आला होता. हा असा सण आहे जो भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याची सर्वात मोठी खूण आहे. पण सागरच्या घरी आज कोणताही सण नव्हता. सकाळपासून घरात एक विचित्र, हृदयाला टोचणारी शांतता होती.
सागर आणि वैशालीची दोन्ही मुलं मिहीर आणि साक्षी नवीन कपडे घालून तयार होती. साक्षीने मोठ्या आनंदाने आपल्या भावाच्या मिहीरच्या मनगटावर छोटीशी राखी बांधली. मिहीरने आपल्या बहिणीला छोटीशी भेटवस्तू दिली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं. घरात फक्त हा एक क्षण होता ज्यात थोडंसं जीवन दिसलं त्यांना. पण सागरचं मनगट आज रिकामं होतं. घरात बसलेला तो सुन्न डोळ्यांनी दरवाजाकडे पाहत होता. दरवर्षी यावेळी त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता घरी यायच्या. जर येऊ शकल्या नाही तर त्यांनी पाठवलेला राखीचा लिफाफा तरी यायचा. पण आज ना कोणती बहीण आली ना राखी कोणती पाठवली गेली होती. आज पहिल्यांदाच त्याचं मनगट राखीच्या धाग्यासाठी तडफडत होतं. वैशाली त्याच्याजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत आशेने म्हणाली, एक गोष्ट करा ना. जर तुमच्या बहिणी आल्या नाहीत तर काय झालं? मोठे तर तुम्ही आहात. तुम्हीच त्यांच्या घरी जा राखी बांधायला. थोडी मिठाई घेऊन जा. कदाचित या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचं मन वितळेल. कदाचित ते आपल्या चूक मान्य करतील. वैशालीच्या डोळ्यात एक आशा होती की कदाचित सगळं पुन्हा पूर्ववत होईल, सगळं व्यवस्थित होईल. सागरने आपल्या ओल्या डोळ्याने वैशालीकडे पाहिलं. चेहऱ्यावर दुखरी हास्य घेऊन तो म्हणाला, नाही वैशाली, आता नाही. आता या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ उरला नाही. त्यानं आपलं रिकामं मनगट पाहिलं आणि म्हणाला, आपल्या सगळ्यात आता भाऊ बहीण नातं कुठेही राहिलेलं नाही. कुठं राहिलं नातं? सगळं प्रेम, सगळं नातं त्या कोर्टाच्या कटघरातच नष्ट झालं. आता त्या माझ्या बहिणी राहिल्या नाहीत. वैशाली आता त्या फक्त फिर्यादी आहेत आणि मी प्रतिवादी. आपल्यात जे अंतर आलं आहे ते राखीचं धागेही आता भरू शकत नाही. हे ऐकताच जवळच्या खोलीत झोपलेल्या शांतताईंचा कलेजा फाटला. आज निकालाचा दिवस होता. तो दिवस ज्याची सागर महिन्यांपासून वाट पाहत होता किंवा कदाचित घाबरत होता. सकाळची वेळ होती. सागर आपल्या खोलीत खिडकीजवळ उभा होता, बाहेर पाहत होता. पण त्याच्या डोळ्यात काहीच दिसत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती, जी वादळानंतर येते, जेव्हा सगळं नष्ट झालेलं असतं. वैशाली त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, तयार व्हा, कोर्टासाठी निघायचं आहे. सागरने वळून न पाहता खिडकीबाहेर पाहतच म्हटलं, वैशाली, मी थकलो आहे, मी हारलो आहे. वैशाली चमकली. तुम्ही काय बोलत आहात? सागर वळला. त्याचे डोळे बुजले होते. मी आज कोर्टात जाऊन जज साहेबांना सांगणार आहे की मला हा खटला लढायचा नाही. मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा देईन. घर विकेन, दुकान विकेन आणि जे काही पैसे येतील ते तिन्ही हिस्से करेन. काय? वैशालीच्या पायाखालची जमीन सरकली. पण मग आपण कुठे जायचे? कुठं राहायचं? आपल्या मुलांचं काय होईल? सागरच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला. कुठेही जाऊ, भाड्याच्या घरात राहू, काही छोटं कामधंदा करेन, पण आता हे सगळं कोर्ट, कचेऱ्या, वकील, खटला माझ्यासाठी सहन होत नाही. मी माझ्या बहिणींना माझा शत्रू बनताच रोज पाहू शकत नाही. मी माझ्या आईला रोज रडताना पाहू शकत नाही. त्याने आपला चेहरा हाताने झाकला. मी थकलोय वैशाली. मी हार मानतो आहे. वैशालीचं हृदय तुटलं, पण तिने आपल्या पतीचा हात हातात धरला. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. मी तुमच्या सोबत आहे, नेहमी राहीन. 2 तासानंतर सागर कोर्टाच्या कटघरात उभा होता. त्याचा शहरात शांत होता. कोर्टात कार्यवाही सुरू झाली. दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली. तेवढ्या जज साहेबांनी सागरला थेट प्रश्न विचारला, मिस्टर सागर, या प्रकरणात तुम्ही काय म्हणाल? कोर्टात सन्नाटा पसरला. सगळ्यांच्या नजरा सागरवर होत्या. सागरने बोलायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात आता एक विचित्र संयम होता. जज साहेब, मी आता हा खटला लढायचा नाहीये म्हणतोय. हे ऐकताच संपूर्ण कोर्टरूम हादरलं. दशकापासून बसलेल्या वैशालीने आपल्या साडीच्या पदराने तोंड झाकलं. व्हीलचेअरवर बसलेल्या शांतचा जीव धडधडला. वरिष्ठ वकिलाच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू आलं. ज्योती आणि कविताने एकमेकींकडे पाहिलं. जणू त्यांचा विश्वासच बसत नव्हता की त्यांनी बरोबर ऐकलं. मग ज्योती हळूच म्हणाली, आता आला ना उंट डोंगराखाली. सागरने पुढे म्हटलं, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा द्यायला तयार आहे. मी घर आणि दुकान विकेन. जे काही पैसे येतील ते आम्ही तिघे समान वाटून घेऊ. मला फक्त हे सगळं संपवायचं आहे. जज साहेब, जे आत्तापर्यंत शांतपणे ऐकत होते, त्यांनी आपला चष्मा काढला आणि सागरकडे बारकाईने पाहिलं. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी सागरची तुटलेली आत्मा वाचली. काही क्षणांच्या शांततेनंतर जज साहेब म्हणाले, मिस्टर सागर, तुम्ही खरंच हा निर्णय स्वच्छेने घेत आहात का, की तुम्ही थकला आहात आणि हार मानत आहात? सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकला नाही, फक्त डोकं खाली घातलं. जज साहेबांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मी समजू शकतो मिस्टर सागर. मी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाला पाहिलं आहे. प्रत्येक सुनावणीत तुमच्या डोळ्यात दुःख पाहिलं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी आपला आवाज उंचावला आणि संपूर्ण कोर्ट रूमला उद्देशून म्हटलं, मी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे. मी सगळे तथ्य पाहिले, सगळे पुरावे पाहिले आणि माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या बहिणींचा या संपत्तीवर कोणताही नैतिक हक्क बनतच नाही.
हे ऐकताच कोर्टात पुन्हा एकदा खळबळ माजली. विरोधी वकील तात्काळ उभा राहिला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. मिस्टर सागर स्वतः हिस्सा द्यायला तयार आहे. आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून वकिलाचं बोलणं तोडत जज साहेबांचा आवाज गरगरला. मी कायदा तुमच्यापेक्षा चांगला जाणतो. हो, कायदा मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत हक्क देतो. पण कायदा हेही सांगत नाही का की जो माणूस आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवतो त्याला हक्क मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी पुढे म्हटलं, त्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बहिणींवर उडलं, आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, आपलं भविष्य सोडलं, जेणेकरून त्याच्या बहिणी शिकू शकतील, पुढे जाऊ शकतील. त्याने त्याच्या लग्नात लाखो रुपये खर्च केले, त्यांच्या लग्नात त्यांच्या संकटात त्यांची मदत केली, आणि आज त्याच बहिणी आपल्या भावाला उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जज साहेबांच्या आवाजात आता राग स्पष्ट दिसत होता, पण त्यांनी थांबून सागरकडे पाहिलं. मी हेही पाहत आहे की जो हा माणूस तुटलेला आहे, आणि जर मी आज याला त्याच्या इच्छेविरुद्ध विजय दिला तर कदाचित हा कधी सुखी होणार नाही. जज साहेबांनी एक क्षण विचार केला, मग त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र चमक आली. मिस्टर सागर आपल्या बहिणींना समान हिस्सा देऊ इच्छितात तर कोर्ट याला मान्यता देते, पण एका अटीवर. जज साहेबांच्या तोंडून हे शब्द निघताच कोर्टात उपस्थित प्रत्येकाचा श्वास थांबला. सागरने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या बहिणी त्यांच्या वकिलाच्या चेहऱ्यावर विचित्र बेचैनी होती. जज साहेबांनी आपली थेट ज्योती आणि कवितावर नजर रोखली आणि म्हणाले, संपत्तीचं वाटप होईल, तुम्हाला तुमचा हक्क पण मिळेल. पण जज साहेबांचा आवाज आता आणखी गंभीर झाला आणि धारदार झाला होता. वाटप सर्वांसमोर होईल. माझी अट अशी आहे की ज्या दिवशी संपत्तीचं वाटप होईल त्या दिवशी तुम्ही दोघींनी आपापल्या सासरच्या किमान 10 लोकांना घेऊन यायचं आहे. दोन्ही बहिणींचे चेहरे पिवळे पडू लागले. मग जज साहेब म्हणाले, ते लोक आपल्या डोळ्यांनी पाहतील की तुम्ही दोघी बहिणी आपल्या माहेरातून आपल्याला त्या भावाकडून ज्याने आपलं आयुष्य तुमच्यावर कुर्बान केलं त्याच्याच संपत्तीत हिस्सा घेत आहात. आणि हो, जज साहेबांनी जोर देऊन म्हटलं, तुमच्या नंदा नाही, त्यावेळी आपल्या नवऱ्यासह यावं लागेल. शेवटी त्यांनाही कळायला हवं ना, तुमच्या नंदांना वाडीतल्याच्या संपत्तीत मुलींनाही आणि बहिणींनाही समान हक्क आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जज साहेबांनी आपला आवाज आणखी तीव्र केला, तुम्ही दोघींनी आपापल्या मुलांना देखील सोबत आणायचं आहे, जेणेकरून त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहावं की त्यांची आई आपल्या मामाकडून आपला हक्क कसा वसूल करते. त्यांनाही हा धडा मिळायला हवा की नात्यापेक्षा पैसा किती महत्त्वाचा आहे. जज साहेबांनी एक क्षण थांबून संपूर्ण कोर्टाला पाहिलं आणि म्हणाले, जर तुम्ही दोघी ही अट मान्य करत असाल तर मी आजच आदेश पारित करेन आणि की संपत्तीचं समान वाटप व्हावं. पण जर तुम्ही मान्य करत नसाल तर हा खटला इथेच खारिज होईल. हा असा ब्रह्मास्त्र होता ज्याचा कोणताही तोड नव्हता. एक असा दावा ज्याने बहिणींच्या लोभाचा महाल एका झटक्यात जमिनीदोस्त केला. हे ऐकून दोन्ही बहिणी ताडकन उठल्या. त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्यांना समजलं होतं की जज साहेबांनी त्यांना त्यांच्या जाळ्यात अडकवलं आहे. जर त्यांच्या सासरच्या लोकांनी, विशेषतः त्यांच्या नंदांना हे कळलं की ते आपल्या माहेरून कशाप्रकारे हिस्सा घेत आहेत, तर उद्या त्या नंदाही आपल्या माहेरी हिस्सा मागायला उभ्या राहतील. आणि मग सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच होईल. ज्या कायद्याच्या आडून त्या आपल्या भावांचं घर तोडत होत्या, तोच कायदा आणि नियम आज त्यांच्या विरुद्ध उभे ठोकले होते. विरोधी वकिलांनी छटपटत म्हटलं, माय लॉर्ड, हा तर सरासर अन्याय आहे. अशा अटीचं कायद्यात काही प्रावधान नाही. ही केवळ प्रकरण लटकवण्याची चाल आहे. जज साहेबांचा आवाज विजेच्या कडकडाटासारखा घुमला. अन्याय हा आहे की एका भावाला त्याच्याच बहिणी उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जर तुमच्या मोवकील बरोबर असतील तर त्या फक्त आपल्या कायदेशीर हक्क घेत असतील तर त्यांनी हे सर्वांसमोर करण्यात काय आक्षेप असावा. सत्याला कोणत्याही पडद्याची गरज नसते. जज साहेबांनी दोन्ही बहिणींना थेट उद्देशून म्हटलं, हा आक्षेप यासाठी आहे की कारण तुम्हाला हिस्सा घ्यायला माहीत आहे पण हिस्सा द्यायला तयार नाहीत. तुम्हाला तुमच्या बाहेरून हिस्सा हवाय, पण तुमच्या नंदांना त्यांच्या माहेरी हिस्सा मिळू नये का? कायदा फक्त तुमच्यासाठी आहे का? दोघी बहिणी डोकं खाली घालून उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जज साहेबांनी आदेश दिला, पुढची तारीख 15 दिवसानंतर. त्या दिवशी तुम्ही दोघींनी माझी ही अट पूर्ण करूनच यायचं आहे, नाहीतर हा खटला इथेच खारिज होईल. त्यांनी आपला हातोडा मेजवर पटकवला. कोर्ट आता स्थगित केलं जात आहे. दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता एकमेकांकडे पाहत राहिल्या. त्यांच्या विजयाच्या आनंदाची जागा एका गहिऱ्या पराभवाच्या भीतीने घेरली होती. कोर्टाबाहेर येताच ज्योतीचा नवरा फोनवर आला. फोनवर म्हटला उत्साहाने. त्याने विचारलं, काय झालं? निकाल आपल्या बाजूने लागला की नाही? मला पूर्ण खात्री आहे आज तुला तुझा नक्की हक्क मिळाला असेल. त्याचवेळी कविताचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याने तोच प्रश्न विचारला, लवकर सांग, किती पैसे मिळणार आहेत?
दोघी बहिणी एकमेकांकडे पाहत होत्या. आज पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर आपल्या कृत्यांबद्दल गहिरा पश्चाताप होता. जज साहेबांचे शब्द, आईचं दुःख आणि आपल्या भावाचा तुटलेला चेहरा एकाच वेळी त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. ज्योतीने थरथरत्या आवाजात आपल्या नवऱ्याला सांगितलं, नाही, मला कोणतीही संपत्ती नकोय. आणि कवितांनी रडत रडत आपल्या नवऱ्याला सांगितलं, मी माझा खटला मागे घेत आहे, आपल्याला काही नकोय. दोघींनी फोन बंद केले. त्यांनी संपत्ती तर जिंकली नव्हती, पण आपली माणुसकी, आपला स्वाभिमान, आपला भाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं माहेर सगळं हरवलं होतं. 15 दिवसानंतर पुढच्या सुनावणीच्या आदल्या रात्री सागर आपल्या घराच्या अंगणात एकटाच बसला होता. रात्रीच्या शांततेत त्याचं मन त्याच जुन्या आठवणींमध्ये हरवलं होतं. ज्या दिवशी तो आणि त्याच्या बहिणी एकत्र खेळायचे, जेव्हा ज्योती आणि कविता त्याला भाऊ भाऊ म्हणत मागे धावायच्या, जेव्हा त्यांच्या हसण्याने हे अंगण गजबजायचं. आज तेच अंगण सुन्न झालं आणि रिकामी झालं होतं. जणू त्यांचं हृदय तुटून चुराडा झाला होता. त्यांच्या हातात एक जुनी राखी होती, जी ज्योतीने त्याला काही वर्षांपूर्वी बांधली होती. तो त्या राखीला पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. वैशाली त्याच्याजवळ येऊन शांतपणे बसली. तिने त्याचा हात हळुवारपणे धरला आणि म्हणाली, सागर, उद्या कोर्टात जाऊन तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. अजूनही वेळ आहे, आपण लढू शकतो. सागरने डोळे पुसले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, वैशाली, मी लढायला थकलो आहे, पण मला माझ्या बहिणी हरवायच्या नाहीत ग. त्या माझ्या रक्ताच्या नात्यातल्या आहेत. कदाचित त्यांना एक दिवस तरी त्यांची चूक समजेल आणि त्या माझ्याकडे येतील. त्या रात्री सागर झोपू शकला नाही. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवत होते, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. आणि त्याच वेळी त्याला त्याच्या मुलांचे मासूम चेहरे आठवत होते, ज्यांनी आपल्या छोट्या गुल्लक त्याला देऊन त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं मन दोन गोष्टींमध्ये अडकलं होतं. एकीकडे त्याच्या बहिणीवरचं प्रेम आणि दुसरीकडे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी सुरू झाली होती. सागर कटघऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा शांत, पण अंतर्मनात वादळ घोंगावत होतं. ज्योती आणि कविता कोर्टात आल्या होत्या, पण आज त्यांचे चेहरे वेगळे दिसत होते. त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर एक अनामिक पश्चाताप आणि लज्जा होती. जज साहेबांनी त्यांना विचारलं, मिस ज्योती आणि मिस कविता, तुम्ही माझी अट मान्य केली आहे का? तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांना आणि मुलांना घेऊन इथे आला आहात का? तुमच्या नंदांना देखील घेऊन आला आहात का? ज्योती आणि कविता शांत राहिल्या. त्यांच्या वकिलाने पुढे येऊन सांगितलं, माय लॉर्ड, माझ्या वकिलांनी निर्णय घेतला आहे की हा खटला मागे घेत आहेत. कोर्टात एक क्षणासाठी सन्नाटा पसरला. सागरने देखील आश्चर्याने आपल्या बहिणीकडे पाहिलं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्योती पुढे आली. तिचा आवाज थरथरत होता आणि डोळे अश्रूंनी भरले होते. ती म्हणाली, जज साहेब, आम्ही आमची चूक मान्य करतो. आम्हाला आमच्या भावाचा विश्वासघात केल्याचं दुःख आयुष्यभर सोसावं लागेल. आम्ही आमच्या लोभापायी आमचं माहेर, आमचा भाऊ आणि आमच्या आईचं प्रेम, आईचं हृदय तोडलं. आम्हाला कोणतीही संपत्ती नकोय. आम्हाला फक्त आमचा भाऊ परत हवा आहे. कविताही पुढे आले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. भाऊ सागर, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यासाठी कधीच काही करू शकलो नाही, पण तू आमच्यासाठी सगळं केलंस. पैशासाठी आम्ही आंधळे झालो होतो. ज्या त्यागामुळे आम्ही आज इथे आहोत आणि आम्ही तुझ्या विरुद्ध उभे राहिलो. आम्हाला माफ कर भाऊ. सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो कटघऱ्यातून बाहेर आला आणि आपल्या बहिणीकडे पाहत म्हणाला, ज्योती, कविता, तुम्ही माझ्या बहिणी आहात. मी तुमच्यावर कधीच राग धरू शकत नाही. मला फक्त माझं कुटुंब परत हवं आहे. तुम्ही, आई, वैशाली, मिहीर आणि साक्षी, ही संपत्ती, हे घर, हे दुकान, हे सगळं तुमच्या एका स्मितासाठी मी कधीही सोडू शकतो. व्हीलचेअरवर बसलेल्या शांताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या आपल्या मुलींना आणि मुलाला पाहत होत्या आणि त्यांच्या हृदयात एक वेगळी शांतता होती. त्या हळूवारपणे म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्ही सगळे माझं खरं धन आहात. या घरापेक्षा, या दुकानापेक्षा तुमचं एकमेकांवरचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कोर्टात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. जज साहेबांनी आपला चष्मा काढला आणि एक स्मित हास्य करत म्हणाले, हा खटला इथेच संपतो. पण मला आनंद आहे की आज एका कुटुंबाला त्यांचं खरं धन परत मिळालंय, प्रेम आणि विश्वास. त्यांनी आपला हातोडा मेजवर ठेवला आणि कोर्ट स्थगित केलं. सागर, ज्योती, कविता, वैशाली आणि शांता एकमेकांना मिठी मारत कोर्टाबाहेर आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन आशा होती. घरी परतल्यावर सागरच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमला. मिहीर आणि साक्षी आपल्या आत्यांना मिठी मारत होती आणि शांताताई आपल्या मुलांना पाहत हसत होत्या. सागरने आपल्या खिशातून ती जुनी राखी काढली आणि ज्योतीकडे पाहत म्हणाला, ही राखी तू मला बांधली होती, आठवते का तुला? आज ती पुन्हा बांधशील का?
ज्योतीने रडत रडत ती राखी सागरच्या मनगटावर बांधली आणि कवितानी आपली राखी बांधली. त्या क्षणी सागरच्या कटघऱ्यात तुटलेलं हृदय पुन्हा जोडलं गेलं. त्या रात्री पुण्याच्या त्या छोट्या घरात एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. संपत्तीच्या लोभाने तुटलेलं नातं प्रेमाच्या धाग्यांनी पुन्हा बांधलं गेलं होतं. आणि सागरच्या अंगणात जिथे काही दिवसांपूर्वी दुःख आणि सन्नाटा होता, आता तिथे हसण्याचा, प्रेमाचा, आपुलकीचा आवाज. तर मग मित्रमैत्रिणींनो, जज साहेबांनी भाऊ बहीण एकत्र येण्यासाठी जो काही निर्णय घेतला होता, तो निर्णय तुम्हाला कसा वाटला? खरंच ह्या निर्णयाला काळाची गरज आहे का? तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची एक वेगळी कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.